सर सांगले काय वेत किती वाईज वेत दुसरं दुसरं वेत आहे काय मित्रांनो बघून काय दुसरं वेत आहे चांगल्या क्वालिटी काय मामाला थोडं ऐकू कमी येत असल्यामुळं गाव कुठला आहे मामा मसूर मग सोडत आहे कोण कोण आलाय काय काय एकटं झालं एकटंच आणि या वयात कसं जमायचं आता हे? आधी बाबा अडचण पायाला लागले हा. पण पाय मामा मोडलाय. ती खराय पण ही खिल्लार गाय जरा तापट असते त्या कुठं पडलं काय झालं काय नाही नाही तुमच्या सवयीची गाय आहे काय घरची आहे काय घरची काय आहे? बर किती सांगताय किंमत 40 कमी जास्त होईल का किती होईल काय तुझ्या मनानं घरची हा हा हा. बर वळूकडनं भरलेले आहे कशी ओळूकडं दूध काढू देते का हो द्या 6 लिटर 6 लिटर दूध 6 लिटर 6 लिटर काढताय दूध हा बर 2 टाइम बघ 2 टाइम 3 लिटर दूध आहे हा कितव्या वेताची ही हा वेत कितवा आहे म्हणला हिचं दुसरं दुसरं बर बर मित्रांनो वळूकडनं भरलेली चांगल्या क्वालिटी गाय बाबांना क्वालिटी चांगली आहे गाई जर कोणाला पाहिजे असेल तर यांचा आता कॉन्टॅक्ट नंबर बाबाला सांगता येईल नाही काय मला बी सांगता येणार नाही मोबाईल नंबर सांगता येईल का मोबाईल नंबर मला नाही का नाही काय मला शाळा नाही माहिती हा, हा, हा. मी काय करू मोबाईल नाही नाही घरच्या पोराचा ही नाही नंबर गे वाढ बीर नाही कोणी नाही कुठे नाही पोरग नाही कोणी आलो. नाही म्हणजे मग मी आलोच ना पोरगच नाही होय बरोबर तर वडगाव काय ते त्याला जगायला कुठं मला भेटला हा. म्हणजे काही गुळाचं कामानिमित्त काम हा गुळाचं गुळाचं गुळ हा त्याला गुळ रांधतो हा हा तो बर बर सर बरे आहे तब्येत ही चांगली आहे तुमची हा तब्येत बरी आहे ना वय किती आहे मामा तुमचं 45 वय 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 एका 5 कमी 95 5 कमी 100 ला हो तर बघून घ्या मित्र ए, नाद आता काय काय असतं काय? बघा 95 पाठ वर्ष तिरकी काय झालं? खिलार गाय विकायला आलेत कोणी विश्वास सुद्धा ठेवणार नाही अशा पद्धतीचा आहे बघून घ्या त्यांची काठी आणि त्यांचं खरं असू जाऊ द्या शकतं. जाऊ द्या जाऊ द्या मोबाईल नंबर आजच्या सांगता मागवा येत आजच्या नाही. मागवा तुमचं नाव सांगा नाव शिवाजी उखाडे हा शिवाजी उखाडे हा आणि गाव गाव धामणी धामणी तालुका तालुका दहिवडी आणि जिल्हा सातारा साताऱ्याचा आहे काय ठीक आहे धन्यवाद मालक हा धन्यवाद म्हणलं आभारी आहे. कालवड गाई बाजारामध्ये शेतकरी मित्रांनो आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन बाजारातील खिल्लार गाई दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून सांगा प्रत्येक रविवारीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून खिल्लार गाईंचा बाजार कव्हर करत असतो सर्व प्रकारच्या गायी असतील म्हैस बैल शेळी मेंढी संपूर्ण पशु आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित होत असतात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला समजून जाईल की बाजारात कोणत्या प्रकारच्या गायी येतात आणि बाजाराचा चालू लाईव्ह अहवाल काय बाजार बघून घ्या कशा पद्धतीने भरलेला आहे वरच्या बाजारात त्या ठिकाणी बऱ्यापैकी गायी पण आहेत जास्तीचा वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया मालक राम राम गाव कुठला आहे उमरेळा बरं हे वेल आहे कसं आहे आता पट्टा आहे काय गेलेला आहे ती खाली काय कोंड आहे ती हिजच आहे बर आता धारबीर काढताय हिची होय किती काढताय दूध दूध किती काढताय लिटर लिटर देते संध्याकाळी सकाळ बर किती सांगली किंमत 30,000 रुपये खाली खोंड आहे काय हा वळू काढलाय हा कुठल्या वळू जाय सांगता येईल का काय उमऱ्याच आहे बरं आणि ती पलीकडली काय ती आपली नाही पुन्हा येते लोटवाडी पाहून बर तिची काय होईल त्याची किंमत 35 35 मग पलीकडली 40 बघून घ्या शेतकरी मित्रांनो हे वळूकडला आहे खोंड बाया हां तर वळूकडनं झालेलं खोंड आहे गाय जरा खराब आहे का नाही हा ते 25 पर्यंत सुटेल आहे खोंडन गाय हा 25 पर्यंत सुटली ती गाय पलीकडली मामा केवढा सुटेल हा 35 ला देणार आहे काय बर मामा ती वळूकडनं भरली आहे काय कसं नाही नाही वळूकडनं भरली आहे म्हणजे वळूकडनंच भरली आहे असं आहे काय बरोबर गाव कुठलं आहे मामा तुमचं लोटवाडीचं आहे काय पहिला रोया किती वेळ येतं आता पहिल्यांदाच आहे मी दूध काढू देते तसलं काय माहित नाही पहिल्यांदा असते काय कळत नाही
बरं तर मित्रांनो 35,000 आलं तर व्यवहार तिचा होऊन जाईल. कोणाला पाहिजे असेल तर पहिला रोग आहे घेऊन जावा. तुमचे आहे मालक आहे हा? बरं तर मालक किती सांगताय किंमत ही? त्याला सांगतोय 45,000. 45,000. मग व्यवहार चालू होता कितीपर्यंत मागितली काय? ती मागितली 27 पत्र. 27. खाली काय आहे हिला? त्याला पाडी आहे. हे वळूकडलं दिसत नाही. वळवरच आहे, वळवरच आहे. कल्लाची वळ आहे, कल्लाची. कडला जा हां, कालवड झाली आहे. कालवड झालं काल. बरं वेगळं दिसतंय बेंबाटी जास्त दिसते त्याला. ते आता तिथं लहानपण तसं दिसते. असं आहे काय? तुमचं शेतकरी आहे, व्यापारी आहे तुम्ही? आम्ही व्यापारी आहे. व्यापारी आहे काय? हो. माझ्या केवढ्याला घेतली होती काय तुम्ही? ही गाय घेतली आम्ही 19,000ला. बरं केवढ्याला द्यायची आता? ही द्यायची की 30,000 आलं तर 30,000 तर देणार आहे काय? देणार आहे. तर अगदी प्रामाणिकपणे व्यापार सांगितला आहे मालकाने. कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो हे कालवड खाली कालवड आहे आणि गाय दूध किती देते? गाय पाडी पिऊन 1.5-2 लिटर दूध ती बघा. बाई हात घालून देते का असं? हो हे गाल कसा जात चल. चोळत चोळत घाला एकदम तसं खिलार. नाही ना काय सुद्धा करत नाही, चोळत नाही ना पळत. दार काढू देते मग काय काय अडचण नाही. ओके ओके ओके. हो म्हणजे लिटर 1.5 लिटरचं दूध कुठे गेलं नाही म्हणा. 22ला. ओके ओके काढू देते म्हणा. तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे चांगल्या घ्या घ्या आहे. नंबर घ्या नंबर घ्या. तर कोणाला पाहिजे असेल तर मालक नंबर सांगा तुमचा. 72 हा. 19 03 हा. 41 17. ठीक आहे धन्यवाद. काय आज जरा बाजारात गाय कमी आली मामा काय झाले? काय गाय कशामुळं? खोंड शर्यतीला कोण लागतात ना. इकडे नाही ती म्हणता वय हे फिरून खिलारला मार्केट आले काय का नाही मामा? हो बरं तुम्ही कधीपासून या खिलार गायचा व्यापार करताय? आम्ही 94 पासून. 94 पासून. काय जाणवतंय आधी या गायत आणि आता या गायत? जमीन आसमानचा फरक आहे. कसं काय एवढं जमीन आसमान? हो पहिलं प्रत्येक शेतकऱ्यामध्ये 4-2 गाय राहायचं. बर आता आपण गावात बोलतो तर तपास गाय निघत नाही. कशामुळे काय झाले? कशामुळे मग लोक जर्सीकडे वळलेले. खिलारवरचं प्रेम कमी झाले म्हणा लागेल. जर्सी आलाय आता फिरशी सांभाळायला लागली एखाद्या सांभाळते. नादासाठी सांभाळते. नाद नाद एकच बैलगाडा शर्यत त्याच्यासाठी. हो. बर बर बर. तुमचा काय अनुभव आता ह्यातला? आतापर्यंत गोष्ट वेगळं आहे. आता जरा माणसं लोक याच्याकडे कधी फिरायला लागली ती फिरायला लागली. फिरशनात करायला लागली. तुम्ही जर आता शेतकऱ्यांना समजा गाया लागल्या तर तुम्ही अशा खिलार गाय जातीवंत बघून द्या चला हो 100% देणार. त्यामुळे आवर्जून तुमची माहिती घ्यायचा प्रयत्न हो केला. चालतंय कधी पण देणार आहे. तुम्ही व्यापारी बाय आणि विश्वासाने दिले तर तुमचाही 2 पैसे तुम्हाला राहतील असं हो म्हणतो. चालतंय तुम्ही अगदी चांगलं प्रामाणिकपणे सांगितलं ना 19 ला आणली आणि 31 ला द्यायचे म्हटलं मागाशी. 30 मध्ये 30 ला देतो आपण 25 आला तरी देऊन टाकणार आहे शेवट. असं आहे काय? हो 1000-2000 खर्च 4-2000 राहिलं की संपला. बरं बरं तुमचा मोबाईल नंबर द्या मला. सांगितले का आता? अजून एकदा सांगा आता. 72 हा 19 03 हा 41 17. ठीक आहे. शेतकरी मित्रांनो कुणाला जर गाई वगैरे घ्यायची असतील तर ह्या मामा व्यापारी आहेत त्या ठिकाणी खात्रीनं घेऊ शकताय. धन्यवाद मामा. धन्यवाद. पोपट अंबादास शेंडगे हा. राहणार तांदूळवाडी तालुका माजरा जिल्हा सोलापूर. ठीक आहे धन्यवाद मालक. धन्यवाद. ओके. काय किंमत? किंमत 40 आहे. मालक जागेवर नाही. सांगोला बाजारात एवढी एक काजळी खिलार आहे कालवड. तर अशा बघून कालवडी गाय असते त्या मित्रांनो बाजारामध्ये एक. आता या ठिकाणी अक्षरशः त्या आजूबाजू मुलाखत घेतल्यापासून माझा इच्छाच होई नाही पुढे व्हिडिओ काढायचे. कारण वयाच्या 95व्या वर्षी जर आपल्याला काम करावं लागत असेल तर अवघड आहे. तर आता ह्याच्यावर तुम्ही 2 शब्द मांडा काय आपल्याला वाटतंय की आता जी तरुण पिढी काम नाही म्हणून किंवा कामं नको वाटते म्हणून कामं करत नाहीत त्यांच्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद.